स्वामी, 2 प्रहरची वेळ टळली होती. सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता. शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगारखान्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडफडत होता. दोन्ही बाजूंच्या चिरेबंद बुरुजांच्या रखवालीत उभा असलेला खिळेबंद बुलंद दिल्ली दरवाजा सताड उघडा होता. शनिवार वाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर छबिन्याचे शिपाई शिस्तीत उभे होते. गंगोबा तात्या शनिवार वाड्याकडे झरझर पावले टाकीत जात होते. किडकिडीत देहयष्टीचे भेतक डोळ्यांचे गंगोबा तात्या शनिवार वाड्यासमोर आले. मानवर करून त्यांनी एकवार नगारखान्यावर फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याकडे नजर टाकली आणि ते पायऱ्या चढू लागले. गंगोबा तात्या हे बडे प्रस्थ होते. होळकरांचे सरदार, विश्वासूक असा त्यांचा लौकिक होता. राघोबा दादांची गंगोबा तात्यांवरील मर्जी साऱ्यांना ज्ञात होती. पायऱ्या चढत येणाऱ्या गंगोबांना पाहताच दिल्ली दरवाजाच्या आत उभे असलेले खासगी चिटणीस दत्तोपंत पुढे झाले. मस्तकी पगडी, अंगात मखमली अंगरखा, धोतर व पायी जोडा परिधान केलेले गंगोबा नजीक येताच दत्तोपंतांनी त्यांना मोठ्या अदबीने नमस्कार केला. त्या नमस्काराचा स्वीकार करून गंगोबांनी विचारले, दरबार सुरू झाला? नाही, दत्तोपंत म्हणाले. पण दरबार भरला आहे. श्रीमंत अद्याप दरबारात आले नाहीत. गंगोबा हसत म्हणाले, दत्तोपंत, तुम्ही नवीन माणसे, तुम्हाला कल्पना नाही यायची. कसली? नानासाहेबांच्या वेळी असायला हवं होतं तुम्ही. काय तो थाट! काप केला आणि भोक तेवढी राहिली, अशी अवस्था झाली आहे. आता तो रुबाब तर गेलाच आणि त्याबरोबर शिस्तही. दत्तोपंत काही बोलले नाहीत. क्षणभर थांबून गंगोबा आपले जरी उपरणे सारखे करीत म्हणाले, वेळ झाली, जायला हवं. नाहीतर श्रीमंत दरबारी हजर व्हायचे. त्यांच्या मागून आम्ही तेथे हजर व्हायचे आणि सारा दरबार आम्हाला न्याहाळायचा. केलेल्या विनोदावर गंगोबा तात्या खुश होऊन स्वतःच हसले. पण दत्तोपंतांच्या चेहऱ्यावरची रेषाही ढळली नाही. गंगोबांनी एकवार आपल्या भेदक नजरेने दत्तोपंतांकडे पाहिले आणि दिल्ली दरवाजाच्या रुखाने ते वळले. दत्तोपंत खाकरले आणि त्यांनी हाक मारली, तात्या. गंगोबा वळले. काय? तात्या, आपल्याला ह्या दरवाजातून जाता येणार नाही. दत्तोपंत एकदम म्हणाले, म्हणजे? कालच श्रीमंतांची सक्त ताकीद आहे की ज्यांना दिल्ली दरवाजातून येण्या जाण्याचा मान असेल त्यांनाच प्रवेश द्यावा. तात्या, राग मानू नका, पण आपण गणेश दरवाजातून जावं हे ठीक. स्वतःला सावरीत गंगोबा तात्या म्हणाले, असं ठीक, जशी श्रीमंतांची आज्ञा. आम्ही गणेश दरवाजाने जाऊ. आणि एवढे बोलून ते भरभर पायऱ्या उतरू लागले. पायऱ्या उतरत असता त्यांच्या पुणेरी जोड्याचा चटचट आवाज उठत होता. पूर्वाभिमुख गणेश दरवाजातून गंगोबा आत गेले. अर्ध्या वाड्याला पायी फेरा घालावा लागल्यामुळे त्यांच्या जोड्यावर धूळ माखली होती. फरशीवर पाय झटकून ते आत शिरले आणि गणेश महालाकडे चालू लागले. गणेश महालात दरबार भरला होता. पेशवाईचे सारे सरदार मानकरी आपापल्या बैठकीवर बसले होते. सहजासहजी कवेत मावू नयेत एवढ्या जाडीचे शिसवी सुरुदार खांब आपल्या नाजूक कोरीव कामाने आणि काळ्या शार तकाकीने मन चटकन आकर्षून घेत होते. एकमेकांना समांतर अशा हारीत उभे असलेले ते खांब आणि त्यांनी तोललेले लाकडी छत मस नदीच्या बाजूकडे हळूहळू निमुळते होत गेले होते आणि त्याचीच एक बाजू मेघडंबरीच्या रूपाने खाली उतरली होती. त्या मेघडंबरीच्या खाली भव्य गणेश मूर्ती होती. मूर्तीच्या पायांशी पेशव्यांची मसनद होती. गणेश महालाच्या चौफेर भिंतीवर रामायण महाभारतातील निवडक प्रसंग दखनी कलेत चितारले होते. गणेश महालाच्या प्रवेशद्वारापासून पेशव्यांच्या मसनदीपर्यंत तांबडी पायघडी अंथरली होती. मसनदीच्या दोन्ही बाजूंना सरदार दरकार यांच्यासाठी बैठका सजवल्या होत्या. दबल्या आवाजात एकमेकांशी बोलण्यात सरदार मंडळी गर्क असतानाच मसनदीच्या डाव्या बाजूला असलेल्या चिकाच्या पडद्यांची हालचाल झाली. क्षणात दरबारात स्तब्धता पसरली. त्याच वेळी भालदार चौकदारांनी दिलेली ललकारी साऱ्यांच्या कानांवर आली. ब आदब, बा मुलाहिजा, होशियार, निगाह रखो, खास उल खास जू अल इख्तिदार, शान दौलत, वफाए मुल्क, दिनायत दख्खन, शरीयत पनाह,
स्वारी राजमंडल पेशवा फिद्वी श्रीमत महाराज सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती राम राजा महाराज विश्वासनिधी सकल राजकार्य धुरंधर राजश्रिया विराजित श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान तशरीफ लाते हैं। त्या ललकारी बरोबर साऱ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे लागल्या। भालदार चौकदार संथ पावले टाकीत आत आले। चौकदाराने हातातला रुपेरी गुर्ज तोलीत पुकारले, खडी ताजीम निघा रखो महाराज। सारा दरबार खाडकन उभा राहिला आणि श्रीमंत माधवराव पेशवे दरबारात प्रवेश करते झाले। क्षणात साऱ्यांच्या नजरा झुकल्या। चौकदार पुकारत होता, आस्ते कदम महाराज, नजर बरकदम होशियार। मखमली पायघड्यांवरून धीमी धीमी पावले टाकीत माधवराव मसनदीकडे जात होते। दुतर्फा उभे असलेले सरदार मानकरी मनसबदार यांचे मुजरे पेशव्यांच्या प्रत्येक पावलागणिक झडत होते। मोठ्या डौलात मान झुकून माधवराव मुजऱ्यांचा स्वीकार करीत पुढे जात होते। हिरव्या मखमलीने आच्छादलेल्या मसनदी पुढे येताच माधवरावांचे पाऊल थबकले। क्षणभर स्थिर नजरेने त्यांनी समोरच्या गणेशाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन मोठ्या निष्ठेने मसनदीला मुजरा केला। वीरासन घालून त्यांनी मसनदीवर बैठक घेतली। सारा दरबार आपल्या जागी स्थानापन्न झाला। साऱ्यांच्या नजरा पेशव्यांकडे वळल्या। वयाने फार तर 16 वर्षांची उमर, अद्यापी कोवळ्या मिसरुडांचा काळा रंग ओठांवर फाकला नव्हता। गौरवर्णाची सडसडीत पण पिळदार अंगलटीची रेखीव चेहऱ्याची माधवरावांची मूर्ती आपल्या तीक्ष्ण नजरेने दरबार निहाळीत होती। मस्तकावरील पगडीवर हिऱ्यांचा शिरपेच शोभत होता। पगडीवरच्या मोत्यांच्या तुऱ्याच्या झुरमुळ्या कानाला स्पर्श करीत होत्या। कानात चौकडा, गळ्यात टपोऱ्या मोत्यांचा कंठा शोभत होता। अंगात घातलेल्या तलम निम्म्याच्या आतील किनखापाच्या बंडीची वेलपत्ती स्पष्ट दिसत होती। विरासन घालून बसल्यामुळे चुणीदार पायजमा अंगरख्याखाली झाकून गेला होता। माधवरावांनी दरबारावर नजर फिरवली। नजरेला नजर भिडताच त्रिंबकराव पेठे आपल्या जागेवरून पुढे आले। माधवरावांच्या शेजारी ते येताच माधवरावांनी विचारले, मामा, आता दरबाराच्या कामकाजाला सुरुवात होऊ द्या। पण त्रिंबक मामा अडखळले। पण काय? माधवरावांनी विचारले। त्रिंबकराव पुढे वाकले आणि कुजबुजत म्हणाले, अद्यापी दादासाहेबांची स्वारी आली नाही। मग? आणि सखाराम बापूही? पेशव्यांनी पाहिले। उजव्या बाजूच्या मसनदी लगतच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या। माधवरावांच्या कपाळीचे गंध आट्यांनी मिटले गेले। ते शांत स्वरात म्हणाले, मामा, दरबाराला सुरुवात होऊ दे। आज्ञा म्हणत मुजरा करून त्रिंबकराव मामा 3 पावले मागे सरकले आणि अचानक सारा दरबार उभा राहिला। माधवरावांनी पाहिले, राघोबा दादा तडफेने आत येत होते। पाठोपाठ सखाराम बापू बोकील कमरेचा बस्ता सावरीत प्रवेश करीत होते। दरबाराचे मुजरे स्वीकारीत राघोबा दादा आपल्या जागी गेले। श्रीमंतांच्या डाव्या हाताला सखाराम पंत येऊन उभे राहिले। ते म्हणाले, श्रीमंत। ते न ऐकलेसे करून माधवराव म्हणाले, बापू, दरबार खोळंबला आहे। कामकाजाला सुरुवात होऊ द्या। जशी आज्ञा, बापू म्हणाले। खंडेराव दरेकरांनी जादा घोड्यांसाठी अर्ज पेश केला। तो मंजूर झाला। नारो अप्पाजी तुळशीबागवाल्यांनी शहर सुधारण्यासाठी जादा रकमेची मागणी केली। ती मान्य केली। गोपाळराव पटवर्धनांनी मिरजेचा वृत्तांत आणला होता। तो श्रीमंतांनी ऐकला। घरच्या मंडळींचे क्षेमसमाचार श्रीमंतांनी जातीने विचारले। दरबाराची कामे संपत आली आणि अचानक दिनकर महादेव उभा राहिला। सखाराम बापूंच्या कपाळावर आठ्या पडल्या। मुजऱ्याचा स्वीकार करून श्रीमंतांनी आज्ञा करताच दिनकर महादेव म्हणाला, कसूर माफी असावी। श्रीमंतांच्या सेवेत घडली तेवढी सेवा आजवर केली। आता वयामुळे एवढी मोठी जबाबदारी पेलणे अशक्य आहे। तरी जवाहीर खाण्याच्या देखरेखीतून मुक्तता व्हावी एवढीच विनंती। माधवराव हसले व म्हणाले, दिनकरराव, असे किती वेळ झाले आहे की तुम्हास या कामाचा बोजा वाटावा? मी श्रीमंतांना जे सांगितले ते सत्य आहे। हे मोठे जबाबदारीचे काम ते निभावणे। सखाराम बापू म्हणाले, दिनकरराव, हा प्रश्न तुम्ही दरबारी उपस्थित करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते। ते तुम्ही आम्हाला सांगितले असते तरी चालले असते। आम्ही आपल्या अर्जाचा विचार करू आणि योग्य वाटल्यास सेवेतून मुक्तता करू। पण श्रीमंत,
दिनकरराव बापूंच्याकडे न पाहता माधवरावांना म्हणाला, तुम्ही बसा. सखाराम बापू म्हणाले, हा पेशव्यांचा दरबार आहे, खासगी सल्लामसलतीचे ठिकाण नव्हे. तुमच्यासारख्या अनुभवी माणसाला सांगायला पाहिजे असे नाही. माधवराव खालच्या मानेने हा संवाद ऐकत हातातले गुलाबाचे फूल हुंगत बसले होते. त्यांनी एकदम मान वर केली आणि ते म्हणाले, तेच म्हणतो आम्ही. बापूंनी चमकून माधवरावांच्याकडे पाहिले. माधवरावांच्या चेहऱ्यावरचे मार्दव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते. चेहरा उग्र झाला होता. त्यांचा आवाज चढत होता. सखाराम बापू, आपणही ते लक्षात ठेवाव्यास हवे. जेव्हा आमच्या समोर अर्ज पेश केला जातो तेव्हा त्याचा निर्णय आम्ही करायचा. गरज लागल्यास आपणांकडून आम्ही सल्ला घ्यायचा. ही रीत आहे. आम्ही उपस्थित असता आमचे निर्णय आपण देऊ नये. तसे घडले तर ते दरबाराच्या रीती सोडून होईल. आज्ञा. सखाराम बापूंनी मान खाली घातली. बोला दिनकरराव. कशाचाही मुलाहिजा न ठेवता तुम्ही आम्हास सेवानिवृत्तीचे कारण सांगा. आम्ही ते जरूर ऐकू. क्षणभर थांबून दिनकरराव म्हणाले, श्रीमंत, पेशव्यांचा जवाहीरखाना म्हणजे फार मोठी जबाबदारी. सणासुदीला खाशा स्वाऱ्यांच्याकडे अनेक नग जातात येतात. त्यांच्या लेखी पावत्या आल्या नाहीत तर घोटाळे होण्याचा संभव अधिक. एक दागिना गहाळ झाल्याने पेशव्यांचा जवाहीरखाना रिकामा होणार नाही. पण माझ्यासारखा सामान्य माणूस जन्मातून उठेल. गरजेनुसार केलेल्या मागण्या लेखीच असतात आणि त्या पोहोचल्याच्या पावत्याही असतात ना. मला वाटतं तसाच रिवाज आहे. हो, पण तसा पाळला जात नाही. दिनकरराव सांगून मोकळे झाले. राघोबा एकदम उभे राहिले. त्यांचा चेहरा संतापाने फुलला होता. ते म्हणाले, असे आडून बोलण्यापेक्षा दिनकरराव तुम्ही उघडच का नाही सांगत? सांगा ना, आम्ही पावत्या दिल्या नाहीत म्हणून. सारा दरबार या अनपेक्षित कलाटणीने आश्चर्यचकित झाला होता. रागाने बेभान झालेल्या राघोबांच्या धिप्पाड मूर्तीकडे सारा दरबार एकटक बघत होता. माधवरावांनी चमकून राघोबा दादांच्याकडे पाहिले. सखाराम बापू गडबडीने म्हणाले, दिनकरराव, तुम्ही अर्ज मागे घ्या. दप्तरीच्या नियमांना अपवाद असतात. विश्वास आणि माणसे पाहून हे नियम पाळायचे असतात. दिनकरराव उभ्या जागी थरथरत होता. बापू, माधवराव मसनदीवरून उठत म्हणाले, ही पेशव्यांची मसनद आहे. ह्याचा विसर पडू देऊ नका. तिचा अपमान कुणी करू धजेल तर तेथे वयाचा, मानाचा व अधिकाराचा मुलाहिजा आम्हाला ठेवता येणार नाही. दिनकरराव, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण नियमांना अपवाद असतात ते अपघाताने. आजवर चालत आलेली जवाहीरखान्याची शिस्त अशीच पुढे चालू ठेवा. खुद्द पेशवे देखील त्या नियमांना अपवाद ठरू नये. या आज्ञेची तामिली आजपासून जारी करा. पाहता पाहता माधवराव उठले आणि दरबाराला समजवायच्या आत चालू लागले. भालदार चोपदार मागोमाग धावले. दरबार उभा राहीपर्यंत माधवराव गेलेही. साऱ्या दरबारात कुजबूज सुरू झाली. संतप्त राघोबा सखाराम बापूंसह दरबारातून बाहेर पडले. दरबार संपला. माधवरावांचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. गणेश महालातून बाहेर पडताच ते वळले. 8 कारंजांच्या हौदाची कारंजी उडत होती. पण तिकडे लक्ष न देता ते सरळ बकुळीचा हौद ओलांडून होमशाळेसमोर आले. तेथून उठणारा आवाज ऐकून एकदम त्यांनी पावले वळवली आणि ते फडाच्या चौकात आले. एवढ्यात दरबार संपेल अशी कोणाचीच कल्पना नसल्याने वाटेवर गाफीलपणे बसलेले नोकर चाकर माधवरावांना पाहताच गोंधळून गेले होते. फडात रंगात आलेल्या गप्पा माधवरावांना पाहताच कुठल्या कुठे लोपल्या. तिकडे लक्ष न देता माधवराव चाफेखंड ओलांडून सरळ गोपिकाबाईंच्या महालाकडे जाऊ लागले. गोपिकाबाईंच्या महालानजीक जाताच त्यांची पावले थबकली. दारापाशी उभ्या असलेल्या मैनादासीने मान खाली घातली आणि ती अदबीने उभी राहिली. मैना, मातोश्री आहेत ना? माधवरावांनी विचारले. जी, आता हेच आल्यात. जी आता हेच आल्यात जी. आणि तू येथे कशी? बाईसाहेब आल्यात जी. मातोश्रींना निरोप दे. सांग आम्ही आलोय म्हणून. जी म्हणून मैना आत गेली. काही क्षणात ती बाहेर आली. मण्यांचा पडदा बाजूला सरकवून माधवराव आत गेले. त्यांनी पाहिले तो डाव्या हाताला बैठकीवर त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई बसल्या होत्या. त्यांचा गौरवर्ण चेहरा प्रसन्न दिसत होता. वय फार झाले नसतानाही वैधव्याच्या वसनांनी त्या पोक्त वाटत होत्या. माधवराव जवळ गेले आणि त्यांनी गोपिकाबाईंच्या पायांना स्पर्श केला. गोपिकाबाई म्हणाल्या, औक्षवंत व्हा, बसा. माधवराव बसले. त्यांनी पाहिले तो गोपिकाबाईंच्या बाजूला त्यांची दासी विठी उभी होती.
आणि विठी शेजारी डोक्यावरून पदर घेतलेली एक किशोरी संकोचाने उभी होती. तिच्या आरक्त पावलांकडे माधवरावांची नजर गेली. डाव्या पायाचा अंगठा गालीच्यावर मुरडून ती पदर सावरून उभी होती. माधवराव चपापले. अर्धवट उठत ते म्हणाले, क्षमा असावी, मला माहीत नव्हते. आपल्याकडे कोणी आले असेल म्हणून. पुन्हा येईन मी. गोपिकाबाई त्या वाक्याने प्रसन्नपणे हसल्या. विठीही तोंड वळवून हसत होती. माधवरावांनी चमकून मैनेकडे पाहिले. तीही हसत होती. माधवराव गोंधळले. गोपिकाबाई म्हणाल्या, पेशवांना आपल्या पत्नीची ओळख पटू नये हे नवल म्हणायचे. सुनबाई, आरती आण. विठीने आतून आरतीचे साहित्य आणले. माधवराव गोरे मोरे झाले. त्यांनी वर पाहिले. रमाबाई आरती घेऊन उभ्या होत्या. पदरातून त्यांचा चेहरा किंचित मोकळा झाला होता. माधवराव ते सौंदर्य पाहत होते. त्यांनी रमाबाईंना आजवर पाहिले होते. परकरी रमा त्यांची सौंगडी होती. पेशवे पदावर आल्यानंतर पैठणी शालू नेसलेली रमा पाहिली होती. पण आज समोर उभ्या असलेल्या रमेचे सौंदर्य ते आगळे होते. सोनचाफी वर्णाच्या रूपवती रमाबाई उभ्या होत्या. आरतीच्या प्रकाशात त्यांच्या नाजूक गळ्यातील हिऱ्यांचा लफ्फा चमकत होता. दंडात सुवर्णांच्या गोफविणीची वाकी होती. तिच्या चौफुल्यावर बसवलेले खडे चमकत होते. नाकातील नथ चांदण्या फेकीत होती. भानावर येऊन माधवरावांनी पुढे केलेला विडा हाती घेतला. आरती झाली, पण कशासाठी ओवाळलं ते नाही समजलं. माधवरावांनी हसून विचारले, माधवा, आजचा दिवस तसाच आहे. पेशव्यांच्या गादीवर बसून महिने लोटले, तरी खऱ्या अर्थानं आजचं खरं ओवाळणं झालं. मी नाही समजलो. आज शनिवार वाड्यात पेशवा आल्यासारखं वाटलं. गेल्या 2 महिन्यात माझी आशा संपत आली होती. आपल्या वडिलांच्या पुण्याईचं स्मरण तुम्हाला राहावं, विश्वासरावांचे भाऊ आपण शोभावे, एवढीच आमची इच्छा. आपल्या इच्छेबाहेर का आम्ही आहो ते आम्हाला माहीत आहे. पण विठी गडबडीने आत आली. म्हणाली, दादासाहेब महाराज, त्यांना आत येऊ द्या. गोपिकाबाई म्हणाल्या. रमाबाईंनी पदर सावरला. माधवराव उठून उभे राहिले आणि राघोबा दादा आत आले. आत येताच त्यांनी गोपिकाबाईंना मुजरा केला. मुजरा वहिनी साहेब, औक्षवंत व्हा. राघोबांनी एकवार माधवरावांच्याकडे दृष्टिक्षेप केला. बैठकीवर ठेवलेल्या आरतीकडे पाहिले. त्यावेळी रमाबाईंनी वाकून त्रिवार नमस्कार केला. ओठातल्या ओठात आशीर्वाद देत राघोबांनी विचारले, आज माधवरावाला ओवाळलेत वाटते? हो. दरबार झाला, आज पौर्णिमा ना? गोपिकाबाई म्हणाल्या. आणि तसा पराक्रमही करून आले आहेत. भर दरबारात आमचा उपमर्द ही काही साधी गोष्ट नव्हे. काका, माधवराव म्हणाले, मी आपला उपमर्द करू धसेन तरी कसा? खोटे हसत राघोबा दादा म्हणाले, उपमर्द म्हणजे आणखी काय असतो ते तरी कळू द्या. आम्हीही होतो येथे. गोपिकाबाई म्हणाल्या. माधवाने आपला उपमर्द केला असे आम्हाला वाटले नाही. आम्हाला वाटले की माधवाचे दरबारातले वर्तन पाहून आपणासही संतोष वाटला असेल. स्वतःला सावरीत किंचित नरमाईच्या स्वरात राघोबा दादा म्हणाले, जरूर, पण लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नव्हे. आज बापूंना बोलले, उद्या आम्हालाही. काका, माधवराव म्हणाले, बापू आणि आपल्यातला फरक का आम्हाला कळत नाही? माधवा, विसरतोस तू. पेशवाईची वस्त्रे तुला दिली तेव्हाच सखाराम बापूंनाही कारभाराची वस्त्रे मिळाली. राघोबांनी आठवण दिली. हो, पण ती पेशवाईची वस्त्रे नव्हे, कारभाराची. कारभार ठरवणे हे पेशव्यांचे मर्जीचे काम नसेल तर त्या पेशवाईला अर्थ काय? म्हणजे आमच्या मताला आता किंमत राहिली नाही असेच समजायचे का? काका, माधवराव व्यथित होऊन म्हणाले, तुम्ही आज्ञा करावी आणि आम्ही ती पाळावी ह्याकरता आम्हाला आनंद नाही. हे आम्ही शपथेवर सांगतो. मी बापूंची माफी मागावी अशी का आपली आज्ञा आहे? राघोबांचा चेहरा बदलला. ते हसत म्हणाले, नाही माधवा, तसं कसं मी म्हणेन? मी तुझी परीक्षा पाहत होतो. आम्हालाही आज आनंद वाटला. असंच कारभारात लक्ष घातलंस तर आम्हीही निश्चिंत होऊ. शक्य तितक्या लवकर या जबाबदारीतून मुक्त व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि गोपिकाबाईंना मुजरा करीत ते म्हणाले, येतो आम्ही. बापू आमची वाट पाहत असतील. माधवरावांनी राघोबांना मुजरा केला. रमेने वाकून नमस्कार केला आणि राघोबा बाहेर पडले. पाठोपाठ माधवरावांनी गोपिकाबाईंच्या चरणांना स्पर्श केला. गोपिकाबाईंनी विचारले, तुम्ही थेऊरला जाणार ना?
हो, रविवारी निघू, सोमवारी अभिषेक आटोपून मंगळवारी आपल्या दर्शनाला परत येऊ. बरोबर कोण कोण येत आहे अद्याप निश्चित नाही, पण त्र्यंबक मामा, गोपाळराव आणि मग हिलाही घेऊन जा ना, तेवढेच दर्शनही होईल. माधवरावांनी एकवार रमेकडे नजर टाकली व ते म्हणाले, जशी आज्ञा. आणि एवढे बोलून माधवराव बाहेर पडले. महालामध्ये गोपिकाबाई, रमाबाई, विठी, मैना एवढ्याच होत्या. महालात हळूहळू अंधार पडत होता. गोपिकाबाई म्हणाल्या, विठी, समया पेटवायला सांगा. रमाबाई पुढे झाल्या आणि खाली वाकून नमस्कार करून म्हणाल्या, येते मी. पुढे वाकलेल्या रमाबाईंना आपल्याजवळ ओढून घेत गोपिकाबाई म्हणाल्या, काही नको जायला, बैस थोडी. मैना, जी, आज तुझ्या बाईसाहेबांची दृष्ट काढायला सांग. माझीच दृष्ट लागली असेल पोरीला. मैना हसत बाहेर गेली. विठी चारी कोपऱ्यांच्या समया पेटवीत होती. हळूहळू महालात उजेड फाकत होता. विठी फरफरणाऱ्या वाती वातेऱ्याने सारख्या करीत होती. त्या वाढत्या प्रकाशात गोपिकाबाई रमाबाईचा चेहरा निरखीत होत्या. हसऱ्या डोळ्यांनी आपल्या सासूची नजर पाहणाऱ्या रमाबाई खुपकन हसल्या आणि एकदम गोपिकाबाईंना बिलगल्या. त्यांना उराशी कवटाळीत गोपिकाबाई म्हणाल्या, असंच हसतमुखानं संसार करा, सुखी रहा. राघोबा दादांच्या महालात खिडकीपाशी सखाराम बापू उभे होते. पश्चिमेकडील माधवरावांच्या महालाकडे त्यांची नजर होती. माधवरावांच्या महालापासून ते गोपिकाबाईंच्या महालापर्यंत पसरलेली अनेक मजली इमारत बापू निरखीत होते. त्या इमारतीच्या साऱ्या कमानी, खिडक्या आतल्या प्रकाशाने उजळल्या होत्या. त्या महालातून चाललेली वर्दळ जाणवत होती. खालच्या चौकात चारी कोपऱ्यांना मशाली उजळत होत्या. त्यांच्या प्रकाशात सेवक वावरत होते. बापू आपल्या मिशीला पीळ भरीत हे पाहत होते. पाठीमागे लागलेल्या चाहुलीबरोबर ते वळले. महालात आनंदीबाई येत होत्या. गडबडीने नमस्कार करीत सखाराम बापू म्हणाले, मुजरा वहिनी साहेब, केव्हा आलात बापू? आता हेच आलो. आणि स्वारी कुठे आहे? मला नक्की माहीत नाही, बापू म्हणाले. पण बहुधा थोरल्या वहिनी साहेबांच्या महालाकडे गेले असावेत. असेल, मघा कोणीतरी म्हणाले, बसा ना बापू. पण बापू न बसता तसेच उभे राहिले. आनंदीबाईंनी हसत विचारले, बापू, कसा काय झाला दरबार? आपण तेथे होताच ना? बापूंनी विचारले. हो, पण आम्हाला काय समजतं? काय समजायचं? आनंदीबाईंनी त्या वाक्याबरोबर चमकून वर पाहिले. राघोबा दादा आत येत होते. आनंदीबाई पदर सावरून म्हणाल्या, नाही, बापूंना दरबाराची खबरबात विचारित होते. राघोबा दादा शिसवी मंचकावर बसत म्हणाले, आपण होता ना पाहायला? होते तर, आनंदीबाई म्हणाल्या. बापूंचा दरारा पाहून थक्क होऊन गेले मी. माधव अजून लहान आहे, त्याला तेवढा पोच नाही. राघोबा दादा म्हणाले, श्रीमंतांनी मुलाचे पाय पाळण्यात पाहावेत. आपल्या म्हणण्याचा रोख पगडी उतरून आनंदीबाईंच्या हाती देत राघोबांनी बापूंना विचारले, काही नाही, आज आमच्यावर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवली. बापू नजर टाकीत म्हणाले, आम्हाला त्याचे काय? तसे माधवाला वाटते तरी आम्हाला आनंदच आहे. ऐका वहिनी साहेब, दादासाहेब म्हणजे सांबाचे अवतार म्हणतात, ते काही खोटे नाही. एवढी पेशवाई चालून आलेली, पण त्याकडे ढुंकूनही न पाहता श्रीमंतांना पेशवेपद दिले आणि त्याचा बदला? बापू, पराचा कावळा करता आहात तुम्ही. साधी जवाहीर खाण्याची बाब काय? आणि दादासाहेबांनी एवढी हसण्यावरी ही गोष्ट नेऊ नये. वेळीच सापाची जात. बापू, राघोबा दादा ओरडले, जीभ सांभाळून बोलत चला. कोण सापाची जात? कोणाला बोलता हे? दादासाहेबांचा तो रुद्रावतार बघून बापूंनी स्वतःला सावरून घेतले. क्षणात खोटे हसत ते म्हणाले, पाहिलत वहिनी साहेब, कसा अर्थाचा अनर्थ होतो तो. मी म्हणत होतो ते दिनकर रावाबद्दल. आपल्या संजाबावरून हात फिरवीत राघोबा दादा म्हणाले, असं ते आमच्या ध्यानी आलं नाही. काय म्हणत होता दिनकर रावांबद्दल? आपण दिनकर रावाला आपला समजत होतो, पण पाहिलत ना कसा ऐनवेळी उलटला तो. आणि हा बनाव आजचा नाही. बनाव? दादासाहेबांनी आश्चर्याने विचारले. हो, बनाव. काल मध्यरात्रीपर्यंत श्रीमंत दप्तरी होते. तिथेच हा बनाव झाला असला पाहिजे. नाहीतर मला कल्पना नसता हा प्रश्न दरबारात उपस्थित करण्याची
त्या दिनकराची काय छाती? म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे. तू मारल्यासारखं कर, मी ओरडल्यासारखं करतो. दादासाहेब विचारात पडले. ते म्हणाले, मीच माधवरावाला दप्तरात लक्ष घालायला सांगितलं होतं. उसासा सोडून बापू म्हणाले, का? माझी कल्पना अशी होती की माधव दप्तरी गुंतला की त्याची ढवळ राज्यकारभारात होणार नाही. इथंच चुकलं. बापू म्हणाले, जेव्हा दप्तरी श्रीमंतांना आपण गुंतवलं तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं. आठवत असेल आपल्याला. त्याचेच हे परिणाम आहेत. काय सांगता? आम्हाला नाही पटत. दादासाहेब त्रस्त होऊन म्हणाले, पटेल, आपल्याला माहीत आहे श्रीमंतांचा दप्तरीचा अभ्यास केवढा आहे तो. दप्तरीचे कारकून श्रीमंतांचे नाव काढतात, चळचळ कापतात. केव्हा येऊन बैठक घेतील याचा नेम नाही. असा लौकिक त्यांनी संपादन केला आहे. मग त्यात काय बिघडलं? त्यामुळे राज्यामध्ये काय ढवळाढवळ होणार आहे? काय होणार? तावाने बापू म्हणाले, दादासाहेब, जामदारखान्यात किल्ल्या देऊन चोरी न होईल कशी? दप्तरीची खडानखडा माहिती श्रीमंतांना झाली आहे. लष्कर खर्चापासून ते खासगीच्या आठवड्याच्या खर्चापर्यंत बारीक सारीक माहिती आहे त्यांना. राज्याचा ताळेबंद ज्याला मुखोद्गत आहे त्याला आम्हाला टाळा लावायला फारसा वेळ लागणार नाही. राघोबा पुरे अस्वस्थ झाले होते. ते स्वतःला सावरीत म्हणाले, आमचा माधवावर विश्वास आहे. आतापर्यंत शांत ऐकत असलेल्या आनंदीबाई म्हणाल्या, तो विश्वास केव्हाच पानिपतावर गेला. आता हा विश्वास धरून चालायचा नाही. काय म्हणता? माधवावर तुमचा विश्वास नाही? आहे ना, पण तो सिंहाचा छावा आहे. त्याची नखे बाहेर दिसू लागली आहेत. ते प्रथम आपण पाहावं. मला कल्पना नव्हती. आपलाही माधवावर राग आहे तर. माझा राग नाही. आनंदीबाई म्हणाल्या, मला तो मुलासारखा आहे. पण भरदरबारी झालेला पतीचा अपमान कोण सहन करू शकेल? पोटच्या पोराची देखील गय करणार नाही. रघुनाथराव त्या वाक्याने सुखावले. ते प्रसन्नपणे हसले व म्हणाले, आणि माधवाने माफी मागितली असेल तर? माफी? आनंदीबाई चकित होऊन म्हणाल्या, हो, माफी. तेवढ्याच दिमाखाने दादा म्हणाले, त्याचसाठी आम्ही दरबार संपताच वहिनी साहेबांच्या महाली गेलो होतो. आणि तेथे श्रीमंत होते? हो. मग रविवारचा बेत कळला असेलच. कसला? म्हणजे आपण जाणार नाही? बापू म्हणाले, कुठे? थेऊरला? ते आम्हाला माहीत आहे. तुटकपणे दादा म्हणाले, मग स्वारीत जाणार तर? आनंदीबाईंनी विचारले. नाही. आमचे काय काम? खरं आहे, बापू म्हणाले. बापू? राघोबा दादा संतापाने म्हणाले, कसूर माफ असावी, पण आपल्या कानांवर जाणं इष्ट म्हणून बोलतो. श्रीमंतांच्या बरोबर पेठे, नाना, मोरोबा, घोरपडे, पटवर्धन, रामशास्त्री ही मंडळी जाणार आहेत. आपले कुणी? नकारार्थी मान हलवीत बापू म्हणाले, कोणी नाही. त्यातून मी विचारलं तर येथे कोणी नाही ह्या सबबीवर माझं जाणं रहित केलं. मग? राघोबा दादा विचारात पडले. काळजी नसावी, बापू हसून म्हणाले. थेऊरचा चक्षुर्वैसत्यन वृत्तांत आपल्या कानावर येईल तशी व्यवस्था केली आहे. त्याच वेळी नोकर आत आला आणि तो म्हणाला, सरकार, गुलाबराव आले आहेत. पाठवात, राघोबा म्हणाले. जी म्हणत नोकर गेला. आनंदीबाई उठल्या आणि आत जाण्यासाठी वळल्या. ते पाहून दादा म्हणाले, तुम्ही का जाता? गुलाबराव तसा काही परका नाही. आपल्याला नसेल. आणि एवढे बोलून आनंदीबाई आत निघून गेल्या. सखाराम बापू गडबडीने उठले. त्यांनी मुजरा केला, पण राघोबांनी त्यांना थांबवले नाही. सखाराम बापू निघून गेले आणि त्याच दरवाजाने गुलाबराव आत आले. त्यांचा मुजरा स्वीकारून राघोबांनी विचारले, गुलाबराव, सकाळपासून आम्ही आपली वाट पाहत आहोत. जी, सेवकाचा नाईलाज झाला, नाहीतर सकाळी चालू असतो. म्हणजे काम नाही झालं? असं कधी होईल का? गुलाबराव हसत म्हणाले. श्रीमंतांघरचं बोलावणं आलं की गरीबाला देखील मान चढतो. राधीची देखील तीच मिजास होती, पण जेव्हा तंबी भरली तेव्हा आली वठणीवर. राघोबा दादा एकदम कावरे बावरे झाले. आजूबाजूला पाहत ते म्हणाले, हळू बोला, भिंतीला देखील कान असतात. गुलाबराव चपापला. तो खालच्या आवाजात म्हणाला, पण ठरल्यापेक्षा थोडा अधिकच. त्याची पर्वा नाही. आम्ही कळवू तेव्हा तिला हजर करा. जा तुम्ही आता. जी म्हणत गुलाबरावांनी मुजरा केला व तो निघून गेला.
राघोबा दादा खुशीत उठले आणि बैठकीवर लोडाला टेकून बसले. मोठ्या खुशीत येऊन त्यांनी समोरचे चांदीचे पानाचे तबक ओढले. आनंदीबाई आत आल्या. त्यांनी विचारले, गुलाबराव लवकरसे गेले? सरकारी काम होतं, आटोपलं आणि गेले. पण आपली स्वारी का बरं परत आली? का येऊ नये? वा, सावरत राघोबा दादा म्हणाले. असं कधी आम्ही म्हटलंय? उलट आपण नेहमीच आमच्या जवळ असावं अशी आमची इच्छा आहे. पुरे कुणी ऐकलं तर म्हणेल, काय म्हणेल? जसं काही बायको विना ह्यांचं चालतच नाही. त्यात काय खोटं आहे? राघोबा दादा हसत म्हणाले, आमचा लौकिकच तसा आहे. पण खरं आहे का ते? आनंदीबाई जवळ बसत म्हणाल्या, अगदी खरं. मग एक विचारू? विचारा ना. कालकिनी मामीसाहेब आल्या होत्या. कोण, रास्तेबाई? हो. मग? त्यांच्या गळ्यात मोत्याचं तन्मणीचं खोड होतं. समजलो. आणि ते तुम्हाला आवडलं ना? उद्याच आम्ही बापूंना सांगतो आणि ते मागवून घेतो. त्याच नमुन्याचं बनवून द्यायला सांगतो. झालं ना? आनंदीबाई प्रसन्नपणे हसल्या. उठत त्या म्हणाल्या, अगो बाई, बोलण्याच्या भरात विसरलेच की. पानं करायची ना? करा ना. राघोबा जुळवीत असलेल्या पानांकडे दृष्टिक्षेप टाकीत त्या म्हणाल्या, पण आपलं पान राहिलं हे पहाट टाकलं. म्हणत त्यांनी शिरा काढलेली पाने डब्यात टाकली व ते म्हणाले, नाहीतर आम्हाला विडा करून खायची कुठे हौस आहे. चला. म्हणत आनंदीबाई वळल्या. त्याच वेळी त्यांच्या कानांवर हात आली. अहो. आनंदीबाई वळल्या. राघोबा दादा समईकडे पाहत म्हणाले, तुम्हाला विचारायचं राहिलंच. तुम्हाला आणखीन एक दासी हवी होती ना? आम्ही आज बंदोबस्त केला आहे. आनंदीबाईंचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्या फणकाऱ्याने म्हणाल्या, म्हणून गुलाबराव आला होता होय? मी तेव्हाच ओळखलं होतं. कमी दासी आहेत, त्यात आणखी एक भर. जे मनाला येईल ते करा. आणि राघोबांनी अहो अहो म्हणून मारलेल्या हाका न ऐकता आनंदीबाई तडक आत निघून गेल्या. राघोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य विलसत होते. माधवरावांना जाग आली. महालात एका कोपऱ्यात समई जळत होती. माधवरावांचे लक्ष खिडकीबाहेर गेले. अद्याप काळोख होता. सर्वत्र नीरव शांतता होती. वाड्यात कुठेच जाग लागत नव्हती. माधवरावांनी अंगावरचे पांघरूण दूर केले व ते पलंगावर उठून बसले. एवढ्या लवकर कशाने जाग यावी हे त्यांना कळेना. त्याच वेळी ते सूर पुन्हा त्यांच्या कानांवर आले. पण ती भाटाची नित्याची भूपाळी नव्हती. कोणत्या तरी रागदारीचे ते स्वर होते. एवढ्या पहाटे वाड्यामध्ये उठणारे ते सूर ऐकून माधवरावांचे कुतूहल जागृत झाले. त्यांनी आपली शाल पाठीवर घेतली आणि ते महालाबाहेर आले. दाराशी श्रीपती पेंगत होता. दचकून तो उभा राहिला आणि त्याने मुजरा केला. श्रीपती, कोण गातंय? जी. तो प्रश्न न समजून श्रीपती म्हणाला, काही नाही, चल. आणखीन कोण उठलंय? आईसाहेबांच्या महालाकडे जागा आहे जी. बरं, चल. महालातून सोप्यातून समया मंद जळत होत्या. त्यांच्या प्रकाशात माधवराव आवाजाच्या रोखाने जात होते. आवाज खालून येत होता. त्याच वेळी पहाटेच्या तीनचे तास पडले. माधवराव जिन्याशी येताच श्रीपतीने तेथील शामदानी उचलली आणि प्रकाश दाखवीत तो पुढे झाला. माधवराव जिना उतरून खाली आले. बाहेरच्या चौकात आले. आवाज गणेश महालाकडून येत होता. माधवरावांनी गणेश महालाकडे पावले उचलली. ठिकठिकाणी झोप घेत असलेले शिपाई अर्धवट झोपेतून जागे होऊन माधवरावांना ओळखताच मुजरे करीत होते. पण माधवरावांचे लक्ष मुजऱ्यांकडे नव्हते. ते भरभर गणेश महालाकडे जात होते. आता गाण्याचे बोल स्पष्टपणे ऐकू येत होते. बोलन लागी पपिहा. त्या गोड आवाजाने माधवराव रोमांचित झाले. अगदी पहाटेची काळोखी वेळ, पहाटेचा जाणवणारा गारवा आणि अशा निस्तब्ध वातावरणात उठणारे ते सूर ऐकून माधवरावांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आधीरतेने ते महालाच्या दाराशी आले. महालाचा एक दरवाजा उघडा होता. आतील दृश्य पाहताच त्यांची पावले दाराशी थबकली. मागून येणाऱ्या श्रीपतीला तिथेच उभे राहण्याची खूण करून माधवराव दाराशी उभे राहिले. गणेश महालात मसनदीच्या दोहो बाजूंच्या समया तेवत होत्या. त्यांच्या प्रकाशात मसनदीची श्रीगणेशाची मूर्ती नजरेत भरत होती. मसनदी पुढे बसून भाट गात होता. त्याच्या हातात तानपुरा होता. सारा गणेश महाल त्या आवाजाने भरून जात होता. माधवराव भारावून पाठमोऱ्या गात बसलेल्या भाटाकडे पाहत होते.
भाट आता द्रुत गत गात होता. बाजोय बाजो मंदरवा, बेभान होऊन भाट गात होता. त्याच्या रसिल्या गळ्यातून दाणेदार ताना सहजपणे बाहेर पडत होत्या. शेवटी गाणे थांबले आणि भाट भानावर आला. गडबडीने त्याने तानपुरा उचलला. देवापुढे नतमस्तक होऊन तो वळला मात्र आणि जागच्या जागी त्याची पावले खिळली. विस्फारित नेत्रांनी तो पाहत होता. माधवराव त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. एकदम पुढे होऊन भाटाने माधवरावांचे पाय धरले. काय करतोस हे? माधवरावांनी विचारले. श्रीमंत, चूक झाली, क्षमा असावी, भाट म्हणाला. कसली क्षमा? फार लवकर आलो, सहज गुणगुणावं म्हणून बसलो आणि केव्हा गाऊ लागलो ते कळलं देखील नाही. भूपाळीऐवजी काय गात होतास? माधवरावांनी विचारले. शुद्ध कल्याण, भाट म्हणाला. दररोज पहाटे तूच भूपाळी गातोस? होय. गाणं शिकतोस तू? हो. एव्हाना भाट अगदी गर्भगळीत झाला होता. घाबरू नको, माधवराव हसून म्हणाले. शिक, जरूर शिक. आम्ही तुझ्या गाण्यावर प्रसन्न आहोत. अरे, भूपाळीनेच देव जागा होतो असे थोडेच आहे. तो भावाने जागा होतो. आम्हाला संगीतात काही गम्य नाही, पण तुझ्या गळ्यात तो भाव आहे की ज्यामुळे झोपेतून जागा झालेल्याने तुझ्या आवाजाच्या दिशेने पावले वळवावीत. आजपासून तुला भूपाळीचं बंधन नाही. मुक्त कंठानं तू गात जा. संगीताची इमानेद्वारे सेवा कर. अशी सेवा कर की ज्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वरानं प्रसन्न व्हावं. त्यात आम्हाला आनंद आहे. नाव काय तुझं? मोरेश्वर. ठीक आहे मोरेश्वर, उद्या तू कारभाऱ्यांना भेट. ते तुझ्या गुणांची कदर करतील. आम्ही त्यांना आज आज्ञा देऊ. मोरेश्वराने वाकून मुजरा केला. माधवराव त्याच्याकडे हसत मुखाने पाहत होते. ते वळले आणि त्यांनी पावले उचलली. महालाबाहेर जाणाऱ्या माधवरावांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मोरेश्वर विस्फारित नेत्रांनी बघत होता. जे घडले त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. व्यायाम, स्नानसंध्या, देवपूजा आटोपून देवघराबाहेर यायला सूर्योदय झाला होता. माधवराव आपल्या महालात आले. रमाबाई तेथे उभ्या होत्या. त्यांच्या हातात माधवरावांचा अंगरखा होता. पतीच्या यज्ञोपवीत धारण केलेल्या पिळदार शरीर यष्टीवर एकवार नजर टाकून त्यांनी अंगरखा पुढे केला. अंगरखा हाती घेत माधवरावांनी विचारले. मातोश्रींची पूजा झाली? केव्हाच? त्या आपलीच वाट पाहत आहेत. त्या म्हणत होत्या आज वेळ झाला म्हणून. हो, आज थोडा वेळ झाला खरा, म्हणत माधवराव बैठकीवर बसले. रमाबाईंनी तत्परतेने शिसवी तिवईवर ठेवलेला दुधाचा पेला हाती घेतला आणि तो चांदीचा पेला माधवरावांच्या हाती देऊन त्या म्हणाल्या. सासूबाई म्हणत होत्या की थेऊरला जायचंय ना? माधवराव हसत म्हणाले. आम्ही सारी व्यवस्था केली आहे. तसं मातोश्रींना कळवलंही होतं. सासूबाई म्हणाल्या. काय? माधवरावांनी विचारले. त्या म्हणाल्या, बघ बाई, चौकशी कर. कोणास माहीत, वेद बदलला असेल तर त्याचं काही नेमातलं नाही. माधवराव रमाबाईंकडे पाहत होते. तिची ती नक्कल करण्याची ढब पाहून ते मोठ्याने हसले. त्या हसण्याचा अर्थ न समजून रमाबाई गोंधळून माधवरावांच्याकडे पाहत होत्या. माधवराव म्हणाले, एवढे का आम्ही लहरी वाटतो आईसाहेबांना? हे पहा, आपले मेणे आधी जातील. आम्ही 2 प्रहरच्या सुमारास थेऊर गाठू. रामजी काकाला घेऊ बरोबर? घ्या ना, मी सांगेन. झालं ना? चला, आपण मातोश्रींच्या दर्शनाला जाऊ. माधवराव उठले आणि महालाबाहेर पडले. पदर सावरून रमाबाई माधवरावांच्या पाठोपाठ निघाल्या. गोपिकाबाईंच्या महालात जाताच गोपिकाबाईंनी विचारले, आज आपण उभयता एकदमच निघणार ना? नाही. रमाबाईंच्याकडे पाहत माधवराव म्हणाले, हे आधी जातील, आम्ही नंतर जाऊ. मग मुली बरोबर? त्र्यंबक मामा, शास्त्री बुवा ही मंडळी जातील. आणि आपल्या बरोबर? गोपाळराव, घोरपडे ही मंडळी आहेत. उद्या अभिषेक आटोपून आम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या दर्शनाला हजर होऊ. जपून जा. गोपिकाबाईंच्या महालातून माधवराव बाहेर पडले. सारा शनिवारवाडा गजबजून गेला होता. गोपाळेशकडून गाईचे हंबरणे उठत होते. नोकर गोशाळेकडून गाईचे हंबरणे उठत होते. नोकर चाकरांची धावपळ चालू झाली होती. बहुतेक खाशास्वाऱ्यांच्या पूजा आजच्या आटोपल्या होत्या. माधवराव आपल्या महाली न जाता हजारी कारंजाच्या चौकात आले. हजारी कारंजा आपल्या शेकडो मुखांनी तुषार उडवीत होता.
क्षणभर कारंजाचे सौंदर्य निरखून माधवराव चाफेखानाच्या गादीच्या जागेकडे गेले व गादीला मुजरा करून मधल्या फडाच्या चौकात त्यांनी प्रवेश केला. माधवराव जात असताना नोकर चाकर मुजरे करीत होते. फडाचा चौक ओलांडून माधवराव बाहेर आले तेव्हा उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या चिरेबंदी बुरुजावर डौलाने फडफडणाऱ्या जरीपटक्याकडे माधवरावांचे लक्ष गेले. त्यांची नजर जरा उंचावली आणि ती नगारखान्यावर हेलकावे घेणाऱ्या भगव्या झेंड्यावर स्थिर झाली. त्याच वेळी मागे चाहूल लागली. माधवरावांनी वळून पाहिले. मोरोबा व नाना उभे होते. काय नाना? त्यांचा नमस्कार स्वीकारून माधवरावांनी विचारले. श्रीमंत. मोरोबा म्हणाले, सदरेत रामशास्त्री, गोपाळराव पटवर्धन, त्र्यंबकराव ही मंडळी आली आहेत. आम्ही आलोच. माधवराव वळले. डाव्या बाजूच्या सदरेच्या पायऱ्या चढून वर गेले. माधवराव सदरेत जाताना सर्वांनी लावून नमस्कार केले. माधवरावांनी शास्त्री बुवांना विचारले, केव्हा आलात? आपल्या आज्ञेप्रमाणे वेळीच आलो. असं का? आज थोडा जपाला वेळ लागला. हरकत नाही, शास्त्री बुवा म्हणाले. पण आज थेऊरला जायचं ना? म्हणजे त्यात काय संशय? नाना, सर्व व्यवस्था झाली आहे ना? कालच थेऊरला मंडळी गेली आहे. निरोप पाठवले. पण अजून इथल्या योजनेचा तपशील? शास्त्री बुवा, आम्ही असं ठरवलंय, आपण नाना मामांनी मंडळींच्या बरोबर जावं. आम्ही उन्हे कलती झाल्यावर निघू. गोपाळराव घोरपडे ही मंडळी आमच्या बरोबर येतील. जशी आज्ञा, शास्त्री बुवा म्हणाले. सूर्य आकाशात चढत होता. माधवराव सज्जावर उभे होते. गणेश दरवाजावर छबिनाचे शिपाई कडक शिस्तीत उभे होते. दरवाजाच्या आत शाही मेणा उभा होता. त्या मेण्यावर आच्छादलेल्या जरी वस्त्राची कलाबूत सूर्यकिरणात तळपत होती. त्या मेण्या शेजारीच आणखीन एक साधा मेणा उभा होता. डोईला जाड मुंडासे, अंगात चोळणा व पायी तंग विजारी परिधान केलेले भोयांचे पथक अदबीने उभे होते. गणेश महालाबाहेर सवारीच्या बैलगाड्या उभ्या होत्या. हाती खिल्लारी जोडी धरून गाडीवान उभे होते. रामजी काका झरझर पावले टाकीत मेण्याकडे जाताना वरून दिसला. छबिनाचे शिपाई बाजूला झाले. रमाबाई गोपिकाबाईंच्या महालातून बाहेर पडत होत्या. त्यांच्या मागे पुढे दासी जात होत्या. दासींव्यतिरिक्त 5-6 स्त्रियाही त्या मेळाव्यात दिसत होत्या. त्यांच्या मागोमाग त्र्यंबकराव पेठे पगडी सावरीत येत होते. रमाबाई मेण्यात बसल्या. पडदा सोडला गेला. पाठीमागच्या मेण्यात स्थूल देहाची पैठणी नेसलेली एक स्त्री बसताना दिसली. माधवरावांनी मागे उभ्या असलेल्या श्रीपतीला विचारले, कोण रे? मामी साहेब. श्रीपती म्हणाला, रास्ते मामी? जी. भोई आत आले. मामांनी इशारा करताच मेणे उचलले गेले. मामा घोड्यावर स्वार झाले. शास्त्री बुवा व नाना बैलगाडीत बसले. बैल जोडले गेले. सुत्तर स्वार खिजमतगारांनी घोड्यांवर मांड घेतली. घोडी पुढे सरकली. मेणे राजरस्त्यावर आले आणि झरझर जाऊ लागले. घोड्यांच्या टापांचा आणि बैलांच्या सरांचा आवाज अस्पष्ट येईपर्यंत माधवराव सज्जावर उभे होते. मेणे दिसेनासे होताच ते माघारी वळले. 2 प्रहरी माधवराव सदरेत जेव्हा गेले तेव्हा तेथे गोपाळराव पटवर्धन घोरपडे हजर होते. माधवरावांच्या पगडीवर माणकांचा शिरपेच चमकत होता. अंगात तलम मलमलीचा चुणीदार अंगरखा व पायी तंग विजार होती. गळ्यातील मोत्यांचा कंठा लक्ष वेधून घेत होता. सदरे बाहेर येताच सेवकाने जरी चढाव पुढे ठेवला. तो पायात घालून माधवरावांची पावले दिल्ली दरवाजाकडे वळली. पाठोपाठ पटवर्धन घोरपडे जात होते. दिल्ली दरवाजाजवळच मल्हारराव रास्ते सामोरे आले. मुजरा करीत माधवराव म्हणाले, मामा, आम्हाला वाटले तुम्ही येत नाही. कालच ताईसाहेबांची आज्ञा झाली होती. आम्हाला कळलं मामीसाहेब पुढे गेल्या ना? हो, मग निघूया ना. जशी